शनिवारवाड्यातल्या नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय भूकंप झाला आणि नव्या वादाला तोंड फुटलंय। भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या नेतृत्वात आंदोलन, गोमूत्र शुद्धीकरण करण्यात आलं। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। ऐन दिवाळीत वादाची ठिणगी पडली। पाहूयात नेमकं काय घडलं। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। हा आहे पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आणि हा आहे शनिवारवाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ। याच व्हायरल व्हिडिओवरून शनिवारवाड्याच्या दरवाजात धार्मिक वाद निर्माण झालाय आणि वातावरण तापलंय। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओने खळबळ उडाली। त्यानंतर त्यांनी आंदोलन केलं, कुणालाही घाबरणार नाही अशी भूमिका घेतली। पतित पावन संघटना आक्रमक झाली। गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी नमाज पठणाचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत संताप व्यक्त केला। शनिवारवाडा हे मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे। इथं नमाज पठण चालणार नाही। हिंदू समाज जागृत झालाय असं त्यांनी ठणकावून सांगितलं। हा व्हिडिओ नेमका कधीचा याबाबत पुरातत्व विभागानं स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण त्यानं राजकीय वाद पेटलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींवर धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे या घटनेला आता राजकीय रंग चढू लागलेत। या घटनेची दखल हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे। व्हिडिओ व्हायरल होताच पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाजानं शनिवारवाड्याजवळ आंदोलन केलं। गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, शिववंदना केली। इतकंच नव्हे तर माघी गणेशोत्सव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली। परिसरातील अनधिकृत मजारेवर भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी अडवलं। मात्र हिरवा झेंडा फडकवताना पोलीस कुठे असतात? भगव्या झेंड्यासाठी अडथळे का? असे प्रश्न आंदोलकांनी पोलिसांना केले। शेवटी आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे भगवा झेंडा फडकवण्याची परवानगी मिळाली। तसंच या ठिकाणी असलेली मजार अनधिकृत असल्याचं सांगत ती लवकरात लवकर हटवण्याची मागणीही करण्यात आली। मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर असा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे नेमकं कारण काय, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। पुण्यात सारसबागेनंतर आता शनिवारवाडा, हा सिलसिला कधी थांबेल? समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ कोण आणि का व्हायरल होत आहेत? ऐन दिवाळीच्या आनंदात सामाजिक सलोखा कोण धोक्यात आणतंय? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत। एकूणच शनिवारवाडा, नमाज पठण आणि भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनाचं आंदोलन यामुळे वाद न चिघळता धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपला जाणं महत्त्वाचं आहे। शनिवारवाड्याचं ऐतिहासिक महत्त्वही जपणं तितकंच गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।